हाय फ्रेंड्स, आज आपण शिवणार आहोत बोटनेक ब्लाऊज. सुरुवातीला आपण कापड 2 फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 15 इंच. बोटनेक ब्लाऊजला शोल्डर 7.5 इंच घ्यायचा आणि मुंडा पण 7.5 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मुंड्याच्या लाईनला चेस्ट घेणार आहोत. चेस्ट आहे 11 इंच. 1 इंच मार्क करून गोलाकार देऊन आपण मुंड्याचा आकार देणार आहोत. त्यानंतर फ्रंट साईडसाठी आपण चेस्ट प्लस 1 इंच म्हणजे 12 इंच चेस्ट घेणार आहोत. त्यानंतर मागच्या प्रमाणेच फ्रंट साईडलाही 7.5 शोल्डर आणि 7.5 मुंडा घ्यायचा आहे. गळा हा शोल्डर 3 इंच घेतला आहे आपण आणि उरलेला 4.5 इंच हा गळा. त्यानंतर गळा उंची घेतली आपण 6 इंच, त्याला गोलाकार देऊन घेतला आहे. पूर्ण उंची घेतली आपण, जी बॅक साईडला घेतली तीच फ्रंट साईडला 15 इंच घेतली व दोन्ही भाग जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर मुंड्याचा आकार देण्यासाठी 2 इंच दोन्ही साईडला मार्क करून घेऊन त्याला गोलाकार दिला आहे. टक्स पॉईंटसाठी आपण 10 इंचावर मार्क केलेला आहे आणि ते खाली जॉईन करून घेतलं व अर्धा इंच मार्क करून त्याला गोलाकार मुंड्यातून देऊन घेतला आहे. हे झालं आपलं बोटनेक पॅटर्नचं कटिंग. ते आपण कट करून घेतलेलं आहे. बोटनेक पॅटर्नसाठी ही खूप सिंपल आणि सोपी पद्धत आहे. याने फिनिशिंग ही परफेक्ट बसते व ब्लाऊजही व्यवस्थित बसला जातो. आता आपण हे कटिंग आपल्या मेन फॅब्रिकवर पण कट करून घेणार आहोत. आता आपण दोन्ही पार्ट्स जॉईंट करून घेणार. त्यासाठी आपण गळा सुरुवातीला आखून घेणार आहोत. गळ्याची रुंदी आपली 4.5 इंच आणि उंची घेतली आहे आपण 10.5 इंच आणि बोटनेक पॅटर्नला वरचा जो छोटा गळा आहे त्याची उंची घेतली 4 इंच व गोलाकार दोन्हीकडे घेऊन घेतलेला आहे. आता आपण अस्तरवरती ते मार्क केलेला आपला जो शेप आहे बोटनेकचा तो कट करून घेतला आहे व तो मेन फॅब्रिकवर जोडून आता आपण तसा आकार देऊन घेणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन चालू करा. जर तुम्हाला ह्या पॅटर्नमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे ते विचारू शकता. आता आपण एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घेणार आहोत. व गळ्याला ज्या आकाराला आपण कट्स मारून घेणार आहोत त्याने फिनिशिंग ही परफेक्ट येते. आता आपण कापड पलटी करून घेणार आहोत सरळ साईडनी. जे नॉटचे आपले कोपरे आहेत ते व्यवस्थित आपण सरळ करणार आहोत आणि आता त्याप्रमाणे आपण वरून दाब टीप देणार आहोत गळ्याच्या आकाराला. आता आपण नॉट जॉईन करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हा बोटनेक पॅटर्न तयार आहे. थँक्यू.